आज आपण बघणार आहोत रव्याचा केक। तर बघा 1.5 कप रव्यापासून एवढा मस्त आणि एवढा मोठा केक झालेला आहे आणि अगदी स्पॉन्जी कलरसुद्धा एवढा मस्त आलेला आहे। त्याच्यामध्येच आपण आज कस्टर्ड पावडरसुद्धा वापरणार आहोत। पहिल्यांदाच मी कस्टर्ड पावडर वापरून केक बनवणार आहे, तर एवढा मस्त आणि स्पॉन्जी केक तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण घेतलाय बघा अगोदर 1 कप रवा। तर बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही मोठा रवा असेल ते सुद्धा घेऊ शकता। मिक्सरला काढून घ्यायचे। परत अर्धा कप घेतलेला आहे, म्हणजे एकूण 1.5 कप रवा घेतलेला आहे आणि इथे 1 कप साखर घेतलेली आहे आपण। तर दोन्ही एकत्र करून आता आपण हे चांगलं फिरवून घ्यायचे। मिक्सरला फिरवून घेतले आणि बारीक असं मिश्रण तयार झाले। आता यामध्येच घालायचे आपल्याला अर्धा कप तूप। तर आपण इथे गाईचं तूप घेतलं अर्धा कप। तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता, फक्त शेंगदाण्याचं तेल वापरायचं नाही, शेंगदाण्याच्या तेलाचा वास येतो। आणि इथे आपण अर्धा कपच दूध घेतलेलं आहे। आता हे सगळं एकत्र करून परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर थोडंसं चमच्याने मी हलवून घेते, कारण हे मिक्सरमध्ये खाली बसलेलं आहे। आता हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचे। तर यामध्येच आता आपण अर्धा कप दहीसुद्धा घालून घेणार आहोत। दही जास्त आंबट नसावं, दही नसेल तर तुम्ही लिंबू रससुद्धा घालू शकता। तर हे बघा आता हे घट्टसर असं मिश्रण तयार झाले, कारण रवा आहे यामध्ये, दूध परत लागणार आहे। तर परत मी अर्धा कप दूध घातलेलं आहे। दूध किती लागतं ते मी तुम्हाला नंतर सांगेनच। आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले। मिश्रण अजून घट्टच आहे, दूध लागणार आहे आपल्याला। तर आता यामध्ये आपल्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची। असं चाळणीमध्ये घालून हलवून घ्यायची, म्हणजे त्याचे गाठीसुद्धा तयार होत नाहीत। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आपण घालून घ्यायचा आहे। जे आपले पोहे खायचे चमचे असतात त्यांनीच मी ते आपण अर्धा चमचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। आता हे बघा आपण सगळीकडून असं फिरवून घ्यायचे। तर लगेच मी दूध घातलेलं नाही, एकाच साईडने आपल्याला हे सगळं मिश्रण फिरवून घ्यायचे। आता जास्त घट्ट आहे, परत आपल्याला थोडंसं दूध लागणार आहे। तर अर्धा कपापेक्षा सुद्धा कमी दूध घातलेलं आहे आपण याच्यामध्ये आता। तर आपला रवा कसा आहे जाड बारीक, त्याच्यावर सुद्धा दूध लागू शकतं। तर आता इथे मी हातानेच हे सगळं मिश्रण हलवून घेणार आहे। तर एकूण आपल्याला इथे 1.25 कप एवढं दूध लागतं, किंवा 1.5 कपसुद्धा लागू शकतं। रवा कसा आहे जाड बारीक त्यावर सुद्धा दुधाचं प्रमाण कळतं। कुठलाही कलर वापरलेला नाही, पण कलर किती मस्त आलाय बघा। आता मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण तव्यामध्ये केक करायला ठेवणार आहोत। तवासुद्धा गरम करत ठेवलेला आहे। इथे आपण तुटी फ्रुटी घेतली 1 चमचा आणि यावर आता आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा। आपण मैद्याचा वापर करणार नाहोत, म्हणून मैदा घातलेला नाही। आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तुटी फ्रुटी जी आहे ती केकमध्ये एका साईडला जाऊन बसणार नाही असं पीठ घातल्यामुळे। तर आता हे मिश्रणामध्ये तुटी फ्रुटी घालून घ्यायची आणि हलवून घ्यायचे। दुसरीकडे जे आहे ते आपण तवासुद्धा गरम झाला आणि ज्यामध्ये आपण केक करून घेणार आहोत ते भांडंसुद्धा गरम व्हायला पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये सोडा जे घातलेला असतो ते पटकन ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे। म्हणजे त्यासाठी आपल्याला अगोदरच हे भांडं गरम करून घ्यायचं आहे। बघा भांडं गरम झालेलं आहे, त्याला तूप आणि मी गव्हाचं पीठ लावून घेतले खालती। तर आता हे मिश्रण आपल्याला पटकन यामध्ये घालायचे आणि लगेच आपण तव्यावर ठेवून द्यायचे। मस्त केक तयार होतो आणि कलरसुद्धा एवढा मस्त येतो। आता हे मिश्रण घातल्यानंतर हे भांडं जे आहे ते सगळीकडून आपल्याला हलवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जे बबल्स झालेले असतील ते सुद्धा निघून जातील आणि मस्त केक तयार होतो। असं हलवून घेतलं आहे आपण आता, आणि याच्यावर वरतून सुद्धा तुटी फ्रुटी घालून घेतली, म्हणजे दिसायला सुद्धा केक छान दिसतो। आता इथे माझ्याकडे तवा खराबच झालेला होता, म्हणून हा तवा गरम करत ठेवला आणि त्याच्यावर हे केकचं भांडं ठेवून घेतले। याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि 25 मिनिटानंतर बघणार आहोत आपण आता। तर हे बघा 25 मिनिटानंतर मस्त केक तयार झालेला आहे। आता याला साईडने असं सैल करून घ्यायचे सुरीने। मस्त केक तयार झालेला आहे आणि मस्त केक असा स्पॉन्जी दिसतोय सुद्धा। आता एका प्लेटमध्ये आपण हा केक काढून घेणार आहोत। गरम आहे भांडं, तर आपण असंच 5 मिनिट ठेवून देणार आहोत। हे बघा 5 मिनिटानंतर भांडं आपण काढून घेतले। मस्त केक तयार झाला आहे। केकची जी वरची बाजू आहे ती थोडीशी भांड्याला चिटकलेली आहे, पण मस्त दिसतोय केक आणि सगळीकडून असा मस्त केक निघालेला आहे। साईडचा सुद्धा कलर मस्त आलेला आहे आणि पहिल्यांदाच मी कस्टर्ड पावडर वापरून केक बनवलेला आहे। प्रमाण सगळं मोजून मापून घ्यायचं। पहिल्यांदा जरी तुम्ही केक बनवत असाल तरी अजिबात केक चुकणार नाही। हेच तुम्ही आप्पे पात्रात किंवा कप केकसुद्धा बनवू शकता। मस्त केक कपसुद्धा तयार होतात।
वाटीमध्ये सुद्धा केक मस्त तयार होतो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.